फराळी स्पेशल सिरीजमध्ये आजचा मेनू आहे साबुदाण्याची खीर. साबुदाण्याची खीर बनवायला अतिशय सोपी आणि हेल्दीसुद्धा आहे. यासाठी मी 1 वाटी भिजत घातलेला साबुदाणा, 1 वाटी दूध आणि अर्धा वाटी साखर हे बेसिक इन्ग्रेडियंट वापरते आहे. एका पॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. त्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत, साखर ॲड करणार आहोत. बेसिक स्टव झाल्यानंतर आपण याच्यामध्ये रंग येण्यासाठी केसर ॲड करणार आहोत. हे टोटली ऑप्शनल आहे. इलायची पावडर टाकते फ्लेवरसाठी. मग याच्यामध्ये आपण साबुदाणा जो रात्री भिजत घातलेला होता तो ॲड करणार आहोत आणि एक उकळी येऊ देणार आहोत. याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे कमी गॅसवर, अदरवाईज खाली साबुदाणा चिपकण्याची शक्यता असते. तुम्ही पाहू शकता आता दुधाला व्यवस्थित असा घट्टपणा आलेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला आवडणारे आवडीनुसार सगळे ड्रायफ्रूट याच्यामध्ये ॲड करायचे आहे. काजू, बदाम, पिस्ता, मनुका ढवळून घ्यायचं आहे. आता ही खीर आपल्या आवडीनुसार आपण गरम किंवा थंड खाऊ शकतो. मला थंड खीर आवडते म्हणून मी काही वेळ हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं आणि बाउलमध्ये सर्व केल्यानंतर एन्जॉय करते आहे माझी साबुदाण्याची खीर. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कळवा. धन्यवाद.